फसवलात। तुम्हाला माहित आहे ना माझ्यासाठी माझा आबा काय आहे? ते नुसतं आजा नाही, माझा दोस्त आहेत, माझा काळीज आहे। त्या थकल्या जीवाचा डोळा माझ्याकडे येतो, माझ्या स्वप्नांकडे लागून आहेत। मला किती वाटत होतं का मला त्यांच्या संग बोलायचंय, कारण मी माझ्या मनावर दगड ठेवला आणि म्हणलं का काहीतरी सांगण्यासारखं असेल तो आपण त्यासनी सांगू। बाबा मी जीएस झालो, मी पहिल्या वर्षात बघा की नम्रात आलो। मी आपल्या स्वप्नाकडे एक एक हळूहळू पाऊल टाकायला लागलोय। आम्हा सगळं सांगायचं होतं सर मला त्याच आमच्यातलं अंतर भेटायची आस ही होतो जगण्याचं कारण आमच्यासाठी। तुम्ही त्याची पाक चेष्टा केली सा। माझा आबा तिथं वाट बघत असतील हो। खरं त्यासनी कुठं माहित आहे का इथं कोणतरी दुसरंच त्यांचं सोंग घेऊन हे सगळं नाटक करायला लागलंय। सर तुम्ही आबांचं नाव घेऊन मला खोटी पत्र लिहिली आणि मी त्याला बोललो। बस तुमची फसवेगिरी आता बंद करा, कारण मला आता तुमच्यावर काडीचा विश्वास राहिलेला नाही। आजपासून आपली मैत्री तुटली। मला तुमच्या संग काहीच बोलायचं नाही। हे तुमच्या खोट्या भावनांचं पत्र मला नको, कारण माझा आबा खोटा नाही। म्हणजे ते असले फसवेगिरी करायची अजून सगळी तयारी केली होती तुम्ही? अहो काहीच कसं वाटत नाही तुम्हासनी? ऋषी सर तुम्ही मित्र म्हणायचं लायकीचे मी नाही आहात। कमळी एक मिनिट, मला ऐकायचं नाही तुमचं काहीच। एक मिनिट कमळी, कमळी मी काय सांगतोय एकदा ऐकून मी म्हणलंय ना तुमचं काहीच ऐकायचं नाही। आता काय राहिलं ऐकायचंय? कमळी बस थांब थांब। झालं ना तुझं बोलून झालं ना, आता एकदा मला बोलू दे। तुझ्या प्रश्नांची एकदा तरी उत्तर देऊ दे ना मला। तुला नाही ना नंतर बोलायचं माझ्याशी तर कधीच नको बोलूस, तो डिसिजन तुझा असेल, पण आता आधी मला बोलू दे। कमी या सगळ्या गोष्टी मी केल्या कारण मला काळजी आहे तुझी, मला धीर द्यायचा आहे तुला। 2 दिवसापूर्वी काय परिस्थिती होती तुझी आठवतंय ना तुला?